औरंगाबादमधील गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावरील कारखान्यातील पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे आणि याच प्रश्नी आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आपण हे थेट दृश्य बघतोय, शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन आहे, मोर्चा आहे, कारखान्याचे बँक अकाउंट सील करण्यात आले, मात्र यात शेतकऱ्यांचे पैसे अडकलेत असा आरोप आहे। प्रादेशिक संचालकांच्या कारखान्यावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, तसंच कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याचा आरोप होतोय। हातात फलक घेऊन सगळे शेतकरी एकवटलेले आहेत। गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील हा प्रश्न आहे। अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, बघतोय आपण शेतकरी वर्ग आक्रमक झालेला आणि त्यांचं म्हणणं की आमचे पैसे कारखान्यात अडकलेत, आणि दुसरीकडे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर अपहाराचा आरोप आहे। काय माहिती? खरं तर हे सकाळपासून आंदोलन सुरू आहे। गेली 1.5-2 तास हे आंदोलन सुरू होतं, मात्र आता पोलिसांनी हे सगळं आंदोलन उधळून लावलंय। आंदोलकांनी औरंगाबादचा मुख्य असा क्रांती चौक अडवला होता। पोलिसांनी त्यांना विनंती केली, मात्र आंदोलकांनी विनंतीला मान दिला नाही, त्यामुळे थोडासा बळाचा वापर या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे आणि आंदोलकांना पळवून लावलेला आहे। हे सगळे शेतकरी गंगापूर साखर कारखान्याचे सभासद आहेत। यांचे संचालक भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत आणि त्यांनी 16 कोटी रुपयाचा अपहार केला असा त्यांच्यावर आरोप आहे। याबाबत त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय। मात्र यानंतर बँकेचे जे साखर कारखान्याचे अकाउंट होते ते सील करण्यात आलेले होते आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचे पैसे अडकले असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते पैसे परत मिळावे म्हणून यांनी प्रादेशिक सहकारी जे कार्यालय औरंगाबादचं साखर आयुक्तांचं तिथं आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं। मात्र कारखान्यामधून किंवा त्या कार्यालयामधून कुणीही दाद दिली नाही आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले, रस्ता अडवला आणि अखेर आता पोलिसांनी आंदोलन चिरडून काढलंय। पोलीस आंदोलकांचा शोध घेत आहे। पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे आंदोलक पळून गेलेले आहेत। आता पोलीस या सगळ्या आंदोलकांना शोधताय आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय। काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेलेलं आहे। विशाल, या कारखान्याचे सभासद शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे प्रशासनानं आणि याच्यावर आता या प्रश्नी काय तोडगा निघतोय ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद।